राजाचे लक्षणं सांगणारे शंभूराजे आणि त्यांच्या बुधभूषणच्या दुसऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक 4 मध्ये डॉक्टर दिनेश आपलं स्वागत करतो. महाराज सांगतात की राजा कसा असला पाहिजे. वाग्मी प्रगल्भ प्रतिमान दुग्रो बलवान वयशी नेता दंडस्य निपुणः कृती शिल्प सुविग्रह. वाग्मी प्रगल्भ, वाग्मी म्हणजे वाचा, त्याचं बोलणं कसं पाहिजे, प्रगल्भ असलं पाहिजे, त्याला ज्ञान असलं पाहिजे. जेव्हा ज्ञान आहे तेव्हा अतिशय मॅच्युरिटीनं खूप चांगल्या पद्धतीनं तो बोलू शकतो. त्याचं बोलणं हे अतिशय प्रगल्भ असलं पाहिजे, ज्ञानी असलं पाहिजे. प्रतिमानुदुग्रो बलवान वाशी म्हणजे तो बलवान असला पाहिजे. प्रतिमानुदुग्रो उंच असला पाहिजे, बलवान ताकदवान असला पाहिजे, धडधाकट असला पाहिजे. किडका मिडका त्याला वारे गेले की उडून जायचा, तो कसा लढाई करणार. नुसतं बोलणं भारी असून उपयोग नाही, शरीर पण उंच धिप्पाळ असलं पाहिजे, तो ताकदवान असला पाहिजे. नेता दंडस्य निपुण, आपलं दंड देण्यासाठी म्हणजे आपला जो कायदा आहे हा कायदा अतिशय कौशल्यानं चालवण्यामध्ये निपुण असला पाहिजे. नाहीतर राज्यामध्ये अव्यवस्था अनागोंदी म्हणे माझे आणि कायद्याचा अतिरेक झाला तर लोक त्रस्त होते. त्यामुळं तो त्याचा जे दंड आहे, त्याचा जो राजदंड आहे, त्याचा जो राज्य कारभार आहे तो चालवण्यासाठी तो कसा असला पाहिजे, निपुण असला पाहिजे, कौशल्यानं तो भरलेला असला पाहिजे. कृतशिल्प सुविग्रह, कृतशिल्प म्हणजे वेगवेगळी कामं करण्यामध्ये निपुण असला पाहिजे. म्हणजे त्याच्या कृती, त्याच्या ऍक्टिव्हिटी अशा सुबक लोकांनी बघाव्या अशा सुंदर असल्या पाहिजे. आणि सुविग्रह, सुविग्रह म्हणजे योग्य तह करणार. जेव्हा युद्ध होतं तेव्हा काहीतरी मधला मार्ग काढून युद्ध थांबवण्याचा प्रयास केला जातो. अशा वेळी जो सुविग्रह असतो तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तह करतो. म्हणजे तो बलवान, ताकदीनं शक्तिशाली असला पाहिजे, दंड देण्यामध्ये निपुण असला पाहिजे, कृतशिल्प असला पाहिजे, सर्व ऍक्टिव्हिटी अतिशय सुंदर सुबक करणारा असला पाहिजे, उंच धिप्पाड असला पाहिजे आणि बोलण्यामध्ये चतुर असला पाहिजे. त्याची बोलणी, त्याचं वाणी अतिशय गोड, मधुर आणि प्रभावी असली पाहिजे, ज्याच्यामुळे त्याचा काय होईल, समाजावर आणि या रयतेवर प्रभाव पडेल आणि राज्य चांगल्या पद्धतीने चालेल आणि जनतेलाही राजाविषयी विश्वास आणि निष्ठा त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.